पुन्हा एकदा फोकस करा स्क्रीनवरती आणि आपण सुरू करूया. आता बघा या ठिकाणी स्टुडंट्स परफेक्ट प्रेझेंट टेन्स. ओके, आता बघा एकदम सिक्वेन्सली आणि शॉर्टली लक्षात ठेवायचं आहे. आतापर्यंत 2 टेन्स तुमचे लर्न झालेले आहेत. 2 टेन्स मध्ये तुमचं फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, डेली रुटीन आणि लाईव्ह ऍक्शन हे 2 टेन्स आणि त्यांचे फॉर्म्युले तर तुमचे लर्नच आहे. सब्जेक्ट V1 एस और एस प्लस ऑब्जेक्ट. काल बघितलं आपण सब्जेक्ट ॲमेझार VING ऑब्जेक्ट. हे तुमचं आहे ना स्टुडंट्स, प्रत्येक टेन्स ऑटोमॅटिकली लर्न होणार आहे. हे 4 टेन्स फक्त प्रेझेंटचे प्रॉपरली समजून घ्या आणि पुढले 4 पण आणि त्याच्या पुढले 4 असे तुम्हाला सिक्वेन्स एकदम प्रॉपरली समजतील. आता बघा स्टुडंट्स, आपण काय बघत आहोत माहिती का? हे बघा प्रेझेंट टेन्स बघत आहोत, बरोबर. आता आपण प्रेझेंट टेन्स बघत आहोत आणि त्या प्रेझेंट मधला कुठला टेन्स बघत आहोत तर परफेक्ट टेन्स बघत आहोत. याचा अर्थ स्टुडंट्स मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, काल एक ट्रिक दिली होती की तुम्हाला कुठलाही टेन्स त्याच्या नावावरून काय ठेवायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. आता इथं बघा परफेक्ट परफेक्ट सांगितला, याचा अर्थ काय की ती क्रिया काय झालेली आहे तर परफेक्ट झालेली आहे, बरोबर. ती क्रिया काय झालेली आहे, परफेक्ट झालेली आहे. काल काय बघितलं आपण, ती क्रिया कंटिन्यू आहे, बरोबर. ती क्रिया काय आहे तर कंटिन्यू आहे. तो परफेक्ट आणि कंटिन्यू या 2 टेन्सचा सेन्स जो आहे तो आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आता बघा हा परफेक्ट आहे म्हणजे याच्यामध्ये एखादी क्रिया काय झालेली असणार आहे तर परफेक्ट झालेली असणार आहे. आता हिला नीट समजून घ्या. आता बघा या ठिकाणी डेफिनेशन बघा, परफेक्ट प्रेझेंट टेन्स शो समथिंग दॅट हॅपन इन द पास्ट बट इज कनेक्टेड टू नाव. बघा सांगितलं की एखादी क्रिया झालेली आहे, झालेली आहे म्हणून ती कशाशी कनेक्ट झाली तर पास्टशी कनेक्टेड झाली. म्हणजे पास्ट टेन्सशी कनेक्टेड नाही झाली. एखादी क्रिया संपलेली आहे, आत्ता संपलेली आहे, बरोबर. आत्ता संपलेली आहे म्हणजे तिला वेळ झालेला आहे, काही वेळ झालेला आहे पण जास्त वेळ झालेला नाही. लक्षात ठेवा, बघा जास्त वेळ झालेला नाही म्हणून अशी क्रिया परफेक्ट झालेली अशी क्रिया जी असते, जी प्रेझेंट मध्येच कंप्लीट झालेली असते, तिला घेऊन पूर्ण जास्त वेळ झालेला नसतो, त्याला परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणतात. आता इथं काय दिलं बघा, टास्क कम्प्लिटेड इन द प्रेझेंट. असं काम जे प्रेझेंट मध्ये काय असतं तर कम्प्लीट झालेलं असतं. हे बघा ही शॉर्ट डेफिनेशन आहे बघा, टास्क कम्प्लिटेड इन द प्रेझेंट. बघा एकदम सिंपल आहे बघा, टास्क कम्प्लिटेड इन द प्रेझेंट. जेव्हा पास्ट परफेक्ट बघू ना तेव्हा फक्त काय म्हणायचं, टास्क कम्प्लिटेड इन द पास्ट. आणि जेव्हा फ्युचर बघू तेव्हा काय म्हणायचं, टास्क कम्प्लिटेड इन द फ्युचर. एकदम शॉर्टली ने प्रॉपरली शिकवतो स्टुडंट्स, तुम्हाला घाबरूच नका तुम्ही, एकदम प्रॉपरली. आता बघा परफेक्ट प्रेझेंट टेन्स काय सांगते इथं की एखादी क्रिया आत्ताच कंप्लीट झालेली आहे, आत्ता जस्ट कंप्लीट झालेली आहे, जास्त वेळ झालेला नाही. आता आत्ताच कंप्लीट झाली पण ती कशामध्ये गेली, पास्ट मध्ये गेलेली आहे, म्हणजे झालेली आहे. पास्ट म्हणजे काय, ती क्रिया झालेली आहे. आता नीट लक्ष द्या स्टुडंट्स या ठिकाणी बघा, मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. आता एक्झाम्पल काय तर मी तुम्हाला आता माझा इकडून म्यूट करून मी एका फोनवर बोलत होतो, बरोबर. आता तो फोन माझा झालेला आहे म्हणजे ती क्रिया माझी कधी कंप्लीट झाली, प्रेझेंट मध्ये कंप्लीट झाली. बघा इथं प्रेझेंट मध्ये कंप्लीट झाली. आता काय झाली, ती क्रिया परफेक्ट झाली, बरोबर. म्हणजे त्या फोन कॉल साठी कोणता टेन्स आहे तर परफेक्ट प्रेझेंट टेन्स आहे. बघा परफेक्ट प्रेझेंट टेन्स आहे. हा मग आता मी इथं कसं म्हणून स्टुडंट्स बघा, मी असं म्हणल आय हॅव टॉक्ड ऑन द फोन. बघा टॉक्ड ईडी लावलेला आहे मी इथं, ईडी. टॉक्ड असं म्हणत नाही त्याला, इंग्लिश मध्ये फ्लुएंट ऍक्सेंट मध्ये टॉक्ड म्हणतात, फक्त त्याला फोर्स करतात. बघा आय हॅव टॉक्ड. आता बघा स्टुडंट्स मी काय केलं या ठिकाणी बघा, आयच्या नंतर मी म्हटलो हॅव. आता नीट लक्ष द्या, आय हॅव बघा टॉक्ड, हे बघा आय हॅव टॉक्ड ऑन, हे बघा ऑन फोन कॉल असं करतो, पीसी फोन कॉल. ओके बघा आय हॅव टॉक्ड ऑन फोन कॉल म्हणजे काय, मी फोनवर बोललेलो आहे. बघा याचा सेन्स काय झाला स्टुडंट, मी फोनवर बोललेलो आहे म्हणजे माझं बोलून झालेलं आहे, बरोबर. कारण का ती क्रिया परफेक्ट झालेली आहे. जेव्हा क्रिया परफेक्ट झालेली असते प्रेझेंट मध्ये स्टुडंट, तेव्हा आपण हॅवचा आणि हॅजचा वापर करतो. एम इज आर प्रत्येक ठिकाणी येत नाही. पण जर मला ॲमेझार वापरायचं असतं तर मी केव्हा वापरलं असतं, तेव्हा जेव्हा माझा फोन चालू होता, जेव्हा ती ऍक्शन लाईव्ह होती, तेव्हा मी म्हणलो असतो. जर तुमच्यापैकी कोणी विचारलं असतं सर का वेट करताय, तर मी म्हणलो असतो स्टुडंट जस्ट वेट, आय एम टॉकिंग ऑन द फोन. बघा आय एम टॉकिंग ऑन द फोन असा सेंड झाला असतं. बघा आय एम टॉकचा काय झाला असता, टॉकिंग. ओके टॉकिंग ऑन द फोन. बघा ऑन द फोन. तर बघा दोघांमध्ये बघा स्टुडंट काय चेंज आहे. आय एम टॉकिंग ऑन द फोन म्हणजे काय, मी फोनवर बोलत आहे, क्रिया चालू आहे, लाईव्ह आहे, बरोबर. पण क्रिया झालेली आहे. जेव्हा ती क्रिया झालेली आहे आणि प्रेझेंट मध्ये झालेली आहे म्हणजे आता झालेली आहे, तिला होऊन जास्त वेळ झालेला नाही, तेव्हा आपण ॲमेझारला नाही वापरत, तर तेव्हा आपण हॅव आणि हॅजला वापरतो. आणि त्या हॅव हॅजला वापरून आपण ती क्रिया काय झालेली आहे सांगतो तर पूर्ण झालेली आहे असं सांगतो. ओके पूर्ण झालेली आहे असं सांगतो, बरोबर. आता
अजून आपण याला नीट समजून घेऊया बघा. आता बघा स्टुडंट, या ठिकाणी आपण याचे डेफिनेशन समजून घेतले बरोबर, की टास्क कम्प्लिटेड राईट नाव असं म्हणू शकतो आपण. एखादी क्रिया आत्ताच कम्प्लीट झाली, जस्ट कम्प्लीट झालेली आहे. सो काल मी तुम्हाला शॉर्ट मध्ये काय शिकवलेलं स्टुडंट, मी काल तुम्हाला शिकवलेलं का सगळ्यात आधी काय येतो, कुठल्याही सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट येतो बरोबर, सब्जेक्ट येतो, त्यानंतर बघा व्हर्ब असतो आणि त्यानंतर ऑब्जेक्ट असते, हे कंपल्सरी आहे. आता बघा या ठिकाणी चेंज काय झालं स्टुडंट, बघा सब्जेक्ट आलं, सब्जेक्टच्या नंतर जेव्हा आपल्याला परफेक्ट झालेली आहे एखादी क्रिया, आता नीट ऐका स्टुडंट, एखादी क्रिया परफेक्ट झालेली आहे त्यासाठी आपण हॅव आणि हॅज वापरतो. बघा काय वापरतो, हॅव आणि हॅज वापरतो. आता नीट लक्षात ठेवा, एखादी क्रिया पूर्ण झालेली असेल तर तेव्हा आपण व्हर्बचं थर्ड फॉर्म करतो. कोणतं फॉर्म, थर्ड फॉर्म. आता बघा स्टुडंट, तुम्ही जेव्हा कोणाची इंग्लिश ऐकत असाल, वाचत असाल, जेव्हा थर्ड येतं, टू येतं, तर त्याचे रूल्स असतात आणि ते रूल्स आता या ठिकाणी तुम्हाला मी समजून सांगत आहे. तर सुरुवातीला सब्जेक्ट वापरलं, त्यानंतर हेल्पिंग व्हर्ब वापरला आपण हॅव आणि हॅज, त्यानंतर व्हर्बचा थर्ड फॉर्म वापरला आपण आणि त्यानंतर वापरला आपण ऑब्जेक्ट. काय वापरला आपण या ठिकाणी, तर ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट शेवटी येतो बरोबर. बघा एक सेन्स बनवून घ्या तुमचा, स्टार्टिंग विथ सब्जेक्ट आणि एंडिंग विथ ऑब्जेक्ट, हे दोन तर फिक्स आहे प्रत्येक टेन्स मध्ये आणि प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये, प्रत्येक सेंटेन्स मध्ये. चेंज होईल तो मध्ये. आता चेंज होईल मध्ये तो डिपेंड करेल कोणता टेन्स आहे. जेव्हा परफेक्ट टेन्स असेल तेव्हा हॅव हॅज प्लस व्हर्बचा थर्ड फॉर्म बरोबर. कंटिन्युअस असेल तेव्हा एम इज आर प्लस व्हर्ब आय एन जी. ओके, बघा याला असं कन्सेप्च्युअली लक्षात ठेवा, रट्टा मारून पाठ करायचं नाही, कन्सेप्च्युअली. परफेक्ट टेन्स आहे ना तर लगेच लक्षात ठेवायचं, परफेक्ट असेल तर व्हर्बची थर्ड फॉर्म होते आणि हॅव आणि हॅजला काय करतो आपण त्या ठिकाणी वापरतो. कंटिन्युअस टेन्स असेल ना तर एमएसआर वापरतो आणि आयएनजी लावतो. बघा आयएनजी लावल्यामुळे ती क्रिया चालू आहे हे कळतं. आयएनजी म्हणजे काय, ती क्रिया चालू आहे. थर्ड फॉर्म म्हणजे काय, ती क्रिया नुकतीच कंप्लीट झालेली आहे, आत्ताच ती क्रिया कंप्लीट झालेली आहे. तर फॉर्म्युला बघा कसा झाला, सब्जेक्ट प्लस हॅव और हॅज प्लस व्हर्ब थर्ड प्लस ऑब्जेक्ट. आणि हॅव हॅज कशावरती डिपेंड आहे आपल्याला माहिती स्टुडंट, कोणता सब्जेक्ट असेल त्यावरती आपण हॅव आणि हॅज घेतो, हे आपण ऑलरेडी हेल्पिंग वरच्या पार्ट मध्ये बघितलेला आहे. सो स्टुडंट, तुमची शॉर्ट डेफिनेशन आणि हा फॉर्म्युला जर तुम्हाला कन्सेप्च्युअली अंडरस्टँड झाला असेल तर हँड रेस करून मला कळवा पटकन. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा आता तुमचं काय झालेलं आहे, तुमचं डेफिनेशन क्लिअर झाली या ठिकाणी का, एखादी क्रिया आत्ताच कम्प्लीट झाली बरोबर, टास्क कम्प्लिटेड जस्ट नाव, आणि त्याचा सांगण्यासाठी, त्याला त्या क्रियेला सांगण्यासाठी जो सेन्स आपण इंग्लिशमध्ये वापरू तो सेन्स काय आहे, तर सब्जेक्ट प्लस हॅव और हॅज प्लस वर्डची थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. आता बघा स्टुडंट, समजा माझा कॉल झाला तुम्हाला इंग्लिश येत नाही, तर तुम्ही फॉर एक्झाम्पल आपण कसं बोललो असतो, आय एम टॉकिंग ऑन फोन. अरे आय एम टॉकिंग ऑन फोन तेव्हा येईल जेव्हा मी एक्झॅक्टली फोनवर बोलत आहे. आता मी फोनवर बोलत नाहीये पण मला त्या फोन बद्दल बोलायचं आहे, तर मी आता कसं म्हणाल की आय हॅव टॉक्ड ऑन द फोन बरोबर, आय हॅव टॉक्ड ऑन द फोन, म्हणजे मी आता फोनवर बोललेलो आहे. बघा एवढं सिंपल असतं स्टुडंट. तर लक्षात ठेवा, हे सेन्स कधी वापरायचा आहे तुम्हाला, हा स्ट्रक्चर कधी वापरायचा आहे, जेव्हा एखादी क्रिया तुम्ही पूर्ण केलेली असेल. एखादी क्रिया काय केलेली असेल स्टुडंट, तुम्ही पूर्ण केलेली असेल. कधी पूर्ण केलेली असेल, प्रेझेंट मध्ये केलेली असेल, म्हणून तो टेन्सचं नाव पडतो स्टुडंट परफेक्ट प्रेझेंट टेन्स बरोबर. काय, परफेक्ट प्रेझेंट टेन्स. अशा प्रकारे हा टेन्स आपण या ठिकाणी काय केलेला तर समजून घेतला. आता बघा स्टुडंट, डेफिनेशन आणि फॉर्म्युला आपण कन्सेप्च्युअली लर्न केल्याच्या नंतर आता आपण जाऊया सेंटेन्स कडे. आता पहिलं सेंटेन्स आहे बघा स्टुडंट या ठिकाणी, समीर हॅज गोन फॉर अ वॉक. आता बघा स्टुडंट, या ठिकाणी समीर होता म्हणून आपण काय वापरला तर हॅज वापरला, कारण आपल्याला हॅज आणि हॅव वापरायचे नियम मी तुम्हाला शिकवलेले आहेत. कुठं हॅव येतं आणि कुठं हॅज येतं बरोबर. हॅज वापरा नाही तर हॅव वापरा, तो परफेक्टच आहे. पण काही सब्जेक्टच्या अगोदर हॅज लागतो, काहींच्या आधी हॅव लागतो, ते फक्त आपल्याला इथं समजून घ्यायचं असतं. आता बघा स्टुडंट, समीर हॅज गोन फॉर अ वॉक, परफेक्ट क्रिया झालेली आहे, ती क्रिया आता झालेली आहे असं सांगायचं, म्हणजे मराठी सेन्स कसा बनेल स्टुडंट, की समीर वॉकला गेलेला आहे. बघा स्टुडंट, तुम्ही काय करू शकता, नोट्स काढताना तुम्ही मराठी वाक्य एका वाक्याला सुद्धा लिहून घेऊ शकता, म्हणजे तुमच्या ते लक्षात राहील कधी वापरतो आपण. बघा, समीर वॉकला गेलेला आहे असं मला जेव्हा सांगायचं आहे तेव्हा मी कसं वापरेल इंग्लिशमध्ये, समीर हॅज गॉन फॉर अ वॉक, समीर वॉकला गेलेला आहे बरोबर. आता मला असं म्हणायचं आहे मी स्वयंपाक केलेला आहे, तर मी कसं म्हणाल, आय हॅव. बघा आय हॅव, आता मेक नाही येणार स्टुडंट, मेकचं वर्ब थर्ड होईल तर काय होईल, मेड. आय हॅव मेड मिल्स. ओके, आय हॅव मेड अ मिल असं होईल या ठिकाणी, आय हॅव मेड अ मिल बरोबर. आता बघा स्टुडंट, मला असं म्हणायचं आहे का मी या ठिकाणी पोहोचलेलो आहे बरोबर, मी या ठिकाणी पोहोचलेलो आहे. आय हॅव रीच्ड हिअर राईट नाव.
ओके, इंग्लिश मध्ये बघा आय हॅव रिच्ड हिअर राईट नाव. ओके, तुम्ही ऍक्सेंट तुम्ही थोडासा एक करू शकता, चेंज करू शकता. ओके, सो बघा स्टुडंट्स, या ठिकाणी मी कॉलेजला पोहोचलेली आहे. आय हॅव रिच्ड हिअर राईट नाव. ओके, तू कॉलेजला पोहोचली आहे का? हॅव यू रिच इन द कॉलेज राईट नाव. ओके, हॅव यू रिच, बघा हॅव यू रिच इन द कॉलेज राईट नाव. ओके, तू कॉलेजला पोहोचलेली आहे का? आता ते पुढे बघू आपण. आता समीरचं एक्झाम्पल बघतोय बघा. समीरद्वारे आपल्याला कळलं की समीर वॉकला गेलेला आहे, म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे. तर इंग्लिश मध्ये कसं, समीर हॅज गॉन. बघा गोचा काय झाला स्टुडंट, या ठिकाणी गॉन झाला का? कारण गो, वेंट, गोन. गोन हा त्याचा काय आहे, व्हर्ब थर्ड फॉर्म आहे. सो समीर हॅज गॉन फॉर अ वॉक. समीर वॉकला गेलेला आहे. समीर हॅज नॉट गॉन फॉर अ वॉक. बघा समीर वॉकला गेलेला नाहीये. आता मला म्हणायचं आहे की समीर वॉकला गेलेला आहे का? बरोबर, म्हणजे तो गेलेला आहे का, पोहोचलेला आहे का? इंग्लिश मध्ये कसं करेल, फक्त रिप्लेस करेल, जे काल आपण शिकलेलो. बरोबर ना? इंटरोगेटिव्ह मध्ये फक्त आपण काय करतो, तर रिप्लेस करतो. 3-4 मध्ये आपण का शेवटी वापरतो आणि 5-6 मध्ये का आपण मध्ये वापरतो. तर याच्यावरून कळतं आपल्याला कोणता का बद्दल आपण बोलत आहोत. आता बघा इथं मी कसं वापरलं, समीर वॉकला गेलेला आहे का? बरोबर, तर इंग्लिश मध्ये पूर्ण क्रिया झालेली आहे, तर इंग्लिश मध्ये कसं, हॅज समीर गॉन फॉर अ वॉक. बरोबर, बघा हॅज समीर गॉन फॉर वॉक. समीर वॉकला गेलेला आहे का? समीर वॉकला गेलेला नाहीये का? बरोबर, इंग्लिश मध्ये बघा हॅज समीर नॉट गॉन फॉर वॉक. बरोबर, बघा हॅज समीर नॉट गॉन फॉर वॉक. समीर वॉकला गेलेला नाहीये का? बरोबर. आता बघा स्टुडंट, या ठिकाणी हे दोघांना वापरल्याच्या नंतर आता बघा दोघांना कसं केलं आपण. हे बघा, समीर हॅज गॉन फॉर वॉक. इथं काय केलं, फक्त बघा उलट केलं त्याचं, फक्त आपण फक्त त्याला उलट केलं. बघा हे बघा, समीर हॅज होतं वरती, इथं फक्त आपण हॅज समीर केलं. म्हणजे बघा किती सोपा आहे. आणि शेवटी काय लावलं, तर क्वेश्चन मार्क लावला, कारण क्वेश्चन मार्क नाही लावला तर समजणार नाही. तर इंग्लिश मध्ये कसं झालं बघा, हॅज समीर गॉन फॉर अ वॉक. नेक्स्ट बघा, हॅज समीर नॉट गॉन फॉर अ वॉक. बरोबर, हॅज समीर नॉट गॉन फॉर अ वॉक. समीर वॉकला गेलेला नाहीये का? बरोबर, हॅज समीर नॉट गॉन फॉर अ वॉक. आता बघा इथं काय होतं बघा, समीर हॅज नॉट गॉन फॉर अ वॉक. इथं फक्त आपण काय केलं, त्याला बघा हॅज समीर केलं, बाकीचं सेंटेन्स हॅज इट इज आहे. आता मला म्हणायचं आहे, समीर वॉकला का गेलेला आहे? बरोबर, समीर वॉकला का गेलेला आहे? वाय हॅज समीर गॉन फॉर अ वॉक. आता बघा वायच्या नंतर इमिजिएटली हॅज आला, कारण हेल्पिंग वर्ब तर अगोदर येतो क्वेश्चनच्या सेंटेन्स मध्ये. पण आपल्याला डब्ल्यूएच ऍड करायचं आहे, तर डब्ल्यूएच ला त्याच्या अगोदर घ्यायचं फक्त. बघा ऑलरेडी इथं हेल्पिंग वर्ब घेतलं, त्याच्यानंतर आपण त्याच्या अगोदर डब्ल्यूएच घेतलं, तर सेंटेन्स काय बनलं की समीर वॉकला का गेलेला, हा समीर का वॉकला गेलेला आहे. वाय हॅज समीर गॉन फॉर अ वॉक. आणि समीर वॉकला का गेलेला नाही. वाय हॅज समीर नॉट गॉन फॉर अ वॉक. बरोबर. आता बघा स्टुडंट, या ठिकाणी परफेक्ट झालेली आहे क्रिया, असा सेन्स आपल्याला येत आहे. आता पुन्हा एकदा समजून सांगतो बघा. आता पहिल्या सेंटेन्स मध्ये काय बघितलं आपण, की समीर वॉकला गेलेला आहे, म्हणजे तो पोहोचलेला आहे, जाऊन पोहोचलेला आहे. तेव्हा इंग्लिश मध्ये कसं बोलणार आपण त्याला, बघा समीर हॅज गॉन फॉर अ वॉक. बरोबर, समीर हॅज गॉन फॉर अ वॉक. त्यानंतर मला असं म्हणायचं की समीर वॉकला गेलेला नाहीये. समीर हॅज नॉट गॉन फॉर अ वॉक. बरोबर, बघा समीर वॉकला गेलेला आहे का? बरोबर, शेवटी आलं बघा, हॅज समीर गॉन फॉर अ वॉक. समीर वॉकला गेलेला नाहीये का? बरोबर, हॅज समीर नॉट गॉन फॉर अ वॉक. समीर का वॉकला गेलेला आहे. वाय हॅज समीर गॉन फॉर अ वॉक. वाय हॅज समीर नॉट गॉन फॉर अ वॉक. अशा प्रकारे स्टुडंट काय करतो आपण, तर या सेंटेन्सेसला बनवतो. आणि हे सेंटेन्सेस अशा प्रकारे आपल्याला काय करायचे असतात, बनवायचे असतात. त्या सेंटेन्सचा सेन्स घेऊन बनवायचं असतं. आता बघा स्टुडंट, थोडंसं आता तुम्हाला इथे थोडंसं अजून एक कन्सेप्ट समजून सांगतो बघा. आता बघा या ठिकाणी मला असं म्हणायचं आहे की समीर वॉकला जात आहे. काल आपण बघितलं जात आहे, जात आहे. आता याला तुम्ही जॉईन करा, तर कोणत्या टेन्सचं वाटतंय बघा, जात आहे, जात आहे, जात आहे म्हणजे लाईव्ह आहे, लाईव्ह ऍक्शन आहे, म्हणजे कंटिन्युअस आहे. तर इथं तुम्ही कसं म्हणणार, समीर इज गोइंग फॉर अ वॉक. बरोबर, बघा समीर इज गोइंग फॉर अ वॉक. पण मी काय म्हंटलो, समीर वॉकला गेलेला आहे, म्हणजे काय, गेलेला आहे, गेलेला आहे, गेलेला आहे. परफेक्ट, वा परफेक्ट आहे. तर परफेक्टचा सेन्स काय आहे, सब्जेक्ट हॅव हॅज वर्ब थर्ड ऑब्जेक्ट. तो या ठिकाणी काय वापरला आपण बघा, समीर इज गोइंग फॉर वॉक नाही वापरला आपण, तर काय म्हटलं आपण, समीर हॅज गोन फॉर अ वॉक. स्टुडंट बघा, अजून सिंपल करून सांगतो. मला एक सांगा, समीर आता वॉकला जात आहे, तर आपण असं म्हणू का, समीर वॉकला गेलेला आहे. आणि समीर वॉकला गेलेला आहे, पोहोचलेला आहे, ना आपण असं म्हणू का, समीर वॉकला जात आहे. स्टुडंट जसं मराठीमध्ये ऑकवर्ड वाटतं, तसं इंग्लिशमध्ये नाही वाटणार का? मग आपण प्रत्येक वेळेस अमेझारच वापरू का? नाही. तर ह्यासाठीच आपल्याला हेल्पिंग वर्बने आपल्याला कोणत्या काळाबद्दल किंवा कोणत्या वेळेबद्दल आपण बोलत आहोत, कोणत्या सिच्युएशन बद्दल बोलत आहोत, दॅट वी अंडरस्टूड बाय द हेल्पिंग वर्ब्स. ओके, ते आपल्याला समजतं. आणि या ठिकाणी बघा,
जेव्हा मला असं म्हणायचं होतं की समीर वॉकला जात आहे म्हणजे लाईव्ह आहे, तेव्हा मी अमेझॉन वापरला. आणि जेव्हा क्रिया कंप्लीट झालेली आहे, तो पोहोचलेला आहे, तेव्हा मी हॅव हॅज आणि वरचा थर्ड फॉर्म केला. तर यावरून समोरच्या व्यक्तीला कळलं की मी एखादी क्रिया कंप्लीट झालेली आहे या गोष्टीबद्दल बोलत आहे. सो स्टुडंट्स, पहिली स्लाइड जर तुम्हाला प्रॉपरली अंडरस्टँड झाली असेल तर हँड रेज करून बघा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चलो ठीक आहे. या असं इन्स्टंट रिप्लाय द्या मला, म्हणजे आपलं एकदम प्रॉपरली चालेल. एकदम 1 तास तर द्यायचे स्टुडंट्स आपल्याला डेली. 40-45 सेशन मध्ये तुमचं लाईफ टाईम साठी काम येणारी गोष्ट आहे. कधी कधी एखादी गोष्ट येत नसल्यामुळे पण आपलं रिजेक्शन किंवा काहीतरी होऊन जातं, हे तुम्हाला माहित आहे. चलो ठीक आहे स्टुडंट्स, आता बघा आपण दुसरं एक्झाम्पल बघू आयचं. स्टुडंट्स, जेव्हा समीर होता तेव्हा आपण हॅज वापरलं, पण जेव्हा या ठिकाणी आय आला तर आपण हॅव वापरला आणि सेंटेन्स बनलं बघा आपलं, आय हॅव गॉन फॉर अ वॉक. बरोबर, म्हणजे काय, मी वॉकला आलेलो आहे किंवा मी वॉकला पोहोचलेलो आहे, क्रिया पूर्ण झालेली आहे. बघा, मी वॉकला आलेलो आहे, मी वॉकला पोहोचलेलो आहे. आता मला म्हणायचं आहे मी वॉकला आलेलो नाहीये. बरोबर, आय हॅव नॉट गॉन फॉर अ वॉक. बरोबर, नंतर मला म्हणायचं आहे मी वॉकला आलेलो आहे का. बरोबर, हॅव आय गॉन फॉर अ वॉक. मी वॉकला आलेलो नाहीये का, हॅव आय नॉट गॉन फॉर अ वॉक. बरोबर, मी वॉकला का आलेलो आहे. बरोबर, व्हाय हॅव आय गॉन फॉर अ वॉक. बरोबर, मी वॉकला का गेलेलो नाहीये, व्हाय हॅव आय नॉट गॉन फॉर अ वॉक. बरोबर स्टुडंट्स, या ठिकाणी चुकून माझ्याकडून आलेलो शब्द झाला, इथं गेलेलो आहे. फक्त एवढं फक्त समजून घ्या, गॉन म्हणजे गेलेला आहे. सो बघा, पहिलं होतं मी वॉकला गेलेलो आहे, आय हॅव गॉन फॉर अ वॉक. मी वॉकला गेलेलो नाहीये, आय हॅव नॉट गॉन फॉर अ वॉक. मी वॉकला गेलेलो आहे का, हॅव आय गॉन फॉर अ वॉक. मी वॉकला गेलेलो नाहीये का, हॅव आय नॉट गॉन फॉर अ वॉक. मी का वॉकला गेलेलो आहे, व्हाय हॅव गॉन फॉर अ वॉक. मी वॉकला का गेलेलो नाहीये, व्हाय हॅव आय नॉट गॉन फॉर अ वॉक. ओके, सो बघा स्टुडंट्स, एवढं सिंपल असतं जर तुम्ही स्टेप बाय स्टेप प्रत्येक कन्सेप्टला समजून घेतलं तर. हात खाली करा स्टुडंट्स, काही स्टुडंटचे हँड अजून पण रेज्ड आहे. आता स्टुडंट्स, या ठिकाणी बघा, मी अजून तुम्हाला काही सेंटेन्सेस बनवून दाखवतो. आता बघा, मला काय सेंटेन्सेस बनवायचे आहे, जसं मी आता कॉलवर बोललो, तुम्हाला सांगितलं मी कॉलवर बोललेलो आहे, तर मी इंग्लिश मध्ये कसं सांगेल, आय हॅव टॉक. ईडी लागेल, ना टॉक वरती ईडी लागेल, पण तो बोलला नाही जाणार, तो सायलेंट असेल, फक्त फोर्स द्यायचा आहे टॉक वरती. बघा, टॉक, आय हॅव टॉक ऑन दी फोन. बरोबर, मी फोनवर बोललेलो आहे. आता मला असं म्हणायचं आहे मी फोनवर बोललेलो नाहीये, आय हॅव नॉट टॉक ऑन दी फोन. मी फोनवर बोललेलो आहे का, हॅव आय टॉक ऑन दी फोन. मी फोनवर बोललेलो नाहीये का, हॅव आय नॉट टॉक ऑन दी फोन. मी फोनवर का बोललेलो आहे, व्हाय हॅव आय टॉक ऑन दी फोन. मी फोनवर का बोललेलो नाही, व्हाय हॅव आय नॉट टॉक ऑन दी फोन. आता स्टुडंट्स बघा, दुसरं एक्झाम्पल घेऊ. आता आपलं काही होम मेकर्स आहे त्यांचं एक्झाम्पल घेऊ. बघा, मी स्वयंपाक केलेला आहे, तर इंग्लिश मध्ये आय हॅव मेड द मील. ओके, आय हॅव मेड द मील्स. मी स्वयंपाक केलेला नाही आहे, आय हॅव नॉट मेड द मील्स. मी स्वयंपाक केलेला आहे का, हॅव आय मेड द मील्स. मी स्वयंपाक केलेला नाहीये का, हॅव आय नॉट मेड द मील्स. मी स्वयंपाक का केलेला आहे, व्हाय हॅव आय मेड द मील्स. मी स्वयंपाक का केलेला नाहीये, व्हाय हॅव आय नॉट मेड द मील्स. ओके, आता नेक्स्ट सेंटेन्स बघूया स्टुडंट्स. बघा, मी टीव्ही बघितलेला आहे. बघा स्टुडंट्स, प्रत्येक ठिकाणी कम्प्लीट झालेला सेन्स येतो आहे. सो आय हॅव वॉच. बघा, इथं पण ईडी लागेल ना वॉच वरती, त्याला थर्ड बनवायचं आहे. आय हॅव वॉच द फिल्म किंवा द मूवी किंवा द टीव्ही. आय हॅव वॉच द टीव्ही. मी टीव्ही बघितला नाही आहे, आय हॅव नॉट वॉच द टीव्ही. मी टीव्ही का बघितलेला आहे, सॉरी, मी टीव्ही बघितलेला आहे का, हॅव आय वॉच द टीव्ही. मी टीव्ही बघितलेला नाहीये का, हॅव आय नॉट वॉच द टीव्ही. मी टीव्ही का बघितलेला आहे, व्हाय हॅव आय वॉच द टीव्ही. आणि मी टीव्ही का बघितलेला नाही, व्हाय हॅव आय नॉट वॉच द टीव्ही. सो अशा प्रकारे स्टुडंट्स आपण याला काय केलेलं तर समजून घेतलेलं. ओके, सो स्टुडंट्स, आता तुमचा पुरा सेन्स आणि रिदम बनलेली आहे का परफेक्ट प्रेझेंट टेन्सची, एकदा फक्त हँड रेज करून कळवा मला. चलो ठीक आहे, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता बघा, आता प्रॅक्टिस घेताना ना तुम्ही एकदम परफेक्ट सांगणार. आता बघा, नेक्स्ट आपण फक्त इथं काय करतोय, इथं काही पोझिशन बघतो आहे. आता बघा स्टुडंट्स, हॅव हॅजचा वापर आपण अजून कुठे करतो बघा, नीट ऐका. आपण एखादी क्रिया परफेक्ट झालेली आहे, ऍक्शन परफेक्ट झालेली आहे, त्यासाठी आपण हॅव हॅज वापरतो. त्याचबरोबर बघा, सेंटेन्स शोविंग पोझेशन युझिंग हॅव और हॅव. आपल्याला माहित आहे की पोझेशन सांगण्यासाठी, पोझेशन म्हणजे काय, लक्षात असेल ना स्टुडंट तुमच्या, पोझेशन म्हणजे मालकी हक्क. बरोबर, काय, मालकी हक्क दाखवण्यासाठी पण आपण कसला वापर करतो, हॅव आणि हॅजचा वापर करतो. ओके, आता तो कसा तर लक्षात द्या. बघा, मला हॅव हॅजच्या द्वारे मी काय काय बनवू शकतो. बघा, मला असं म्हणायचं आहे, आय हॅव अ पेन. म्हणजे काय, हा पेन माझा आहे किंवा हा पेन माझ्याकडे आहे. यू हॅव अ कार. तुझ्याकडे एक कार आहे.
वी हॅव अ बिग हाऊस, आमच्याकडे एक मोठं घर आहे. दे हॅव टू बाईक्स, आमच्याकडे एक दोन बाईक्स आहेत. बरोबर बघा. ही हॅज, बघा ही हॅज अ लॅपटॉप, त्याच्याकडे एक लॅपटॉप आहे. शी हॅज लॉंग हेअर्स, तिचे केस मोठे आहेत. रोहित हॅज अ बाईक, बघा रोहितकडे एक बाईक आहे. आता बघा स्टुडंट, आपण हॅजचा वापर अशा प्रकारे करतो. आता लक्षात द्या, तुम्हाला माहित आहे हॅव कुठं वापरतात आणि हॅज कुठं वापरतात. बघा, जर ही असेल शी असेल तर हॅज वापरतो, हे आपल्याला ऑलरेडी माहित आहे. रोहित असेल तरी हॅज वापरतो. रोहित का? कारण समीरसाठी हॅज तर रोहितसाठी पण हॅज. रोहित आणि समीर तर आपण एक्झाम्पल साठी घेतो. बरोबर. आता या ठिकाणी बघा, आय हॅव अ पेन, यू हॅव अ कार, वी हॅव अ बिग हाऊस, दे हॅव अ टू बाईक्स वगैरे, हे सेंटेन्सेस आपण काय सांगण्यासाठी घेतो स्टुडंट? तर पजेशन सांगण्यासाठी करतो. कशासाठी करतो स्टुडंट? पजेशन सांगण्यासाठी या सेंटेन्सेसला आपण काय करतो तर यूज या ठिकाणी करतो. ओके. आता बघा स्टुडंट, या ठिकाणी पजेशन साठी आपण हॅवचा वापर करतो. हे तुमच्या आता प्रॉपरली लक्षात आलं असेल तर हँड रेज करून मला कळवा. आता बघा, या ठिकाणी बघा, पहिलं सेंटेन्स आहे आय हॅव प्लेड क्रिकेट, अफर्मेटिव्ह आहे. निगेटिव्ह बनवायचं आहे, कोणतं बी सब्जेक्ट घ्या तुम्ही, नो प्रॉब्लेम. वी हॅव नॉट प्लेड क्रिकेट, बघा आय हॅव प्लेड क्रिकेट, वी हॅव नॉट प्लेड क्रिकेट. हॅव यू प्लेड क्रिकेट, हॅव यू नॉट प्लेड क्रिकेट. वाय हॅज ही प्लेड क्रिकेट, वाय हॅज शी नॉट प्लेड क्रिकेट. इट हॅज प्लेड क्रिकेट, दे हॅव नॉट प्लेड क्रिकेट. हॅज समीर प्लेड क्रिकेट, have Samir and Amir not played cricket? Why has this boy played cricket? Why has that boy not played cricket? These boys have played cricket and those boys have not played cricket. बघा स्टुडंट, जसा टाईप तसा काय बनवतो आपण? सेंटेन्सेस बनवतो. सो या ठिकाणी आपण ते सेंटेन्सेस काय केलेले स्टुडंट या ठिकाणी बनवलेले आहेत. सो आता आपलं परफेक्ट टेन्स काय झालेला आहे? कम्प्लीट झालेला आहे. जर तुमच्या प्रॉपर लक्षात आला असेल तर हँड रेज करून कळवा. बरोबर. चलो ठीक आहे. आता बघा स्टुडंट, पुन्हा एकदा फायनल रिव्हिजन. आता नीट लक्ष द्या. फायनल रिव्हिजन आणि आपला क्लास या ठिकाणी फिनिश होऊन जाईल. आता बघा स्टुडंट, या ठिकाणी परफेक्ट प्रेझेंट टेन्स केव्हा वापरतो आपण तर बघा, फक्त शॉर्ट डेफिनेशन लक्षात ठेवा. टास्क कम्प्लिटेड इन द प्रेझेंट, एखादी क्रिया आताच कम्प्लीट झालेली आहे. बरोबर. म्हणजे ती आता चालू होती, होऊन तिला वेळ झालेला आहे, ती आता कम्प्लीट झालेली आहे, त्यासाठी आपण परफेक्ट प्रेझेंट टेन्स वापरतो. नेक्स्ट बघा स्टुडंट, आपण काही सेंटेन्सेस बघितले. एका सेंटेन्सला आपण 6 टाईप मध्ये कन्वर्ट करू शकतो. ते टाईप्स आपण या ठिकाणी बघितले. त्यानंतर स्टुडंट आपण एक फॉर्म्युला बघितला. बरोबर. फॉर्म्युला बघितला आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण काय केलेलं बघा, सर्वात आधी सब्जेक्ट घेतोय आपल्याला माहित आहे. त्यानंतर परफेक्ट प्रेझेंट टेन्स होता म्हणून आपण हॅव हॅज वापरतो. ओके. परफेक्ट टेन्स असेल, कुठलाही परफेक्ट टेन्स असेल तर वरचा थर्ड फॉर्म होतो, लक्षात ठेवा. कंटिन्युअस असेल तर आयएनजी फॉर्म होतो, परफेक्ट असेल तर थर्ड फॉर्म होतो. शेवटी ऑब्जेक्ट येतं, तर फॉर्म्युला आपला बनला सब्जेक्ट प्लस हॅव और हॅज प्लस वर थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. ओके. आता बघा या ठिकाणी काही सेंटेन्सेस आपण बनवले. त्यानंतर बघा, दुसरं एक्झाम्पल आपण बघितलं, आयचं एक्झाम्पल. त्यानंतर आपण हॅव हॅज पोझिशन साठी वापरतो, ते आपण बघितलं. बरोबर. ते आपण बघितलं. त्यानंतर आपण अदर एक्झाम्पल्स बघितले. त्यानंतर आपण प्रत्येक सेंटेन्सला कशा प्रकारे चेंज करू शकतो ते आपण या ठिकाणी काय केलेलं तर बघितलेलं आहे. ओके. आता आपल्याला या ठिकाणी एक क्विज आहे आणि ती क्विज काय करायची आहे तर सॉल्व्ह करायची आहे. ओके. त्या क्विज सॉल्व्ह करायच्या अगोदर मी प्रत्येकाला आता काही या ठिकाणी